श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज एकदा मलकापूरला मुक्कामास असताना श्री रामरायाचा नैवेद्य देशमुखांकडे ठरला होता. तेव्हा अचानक महाराज म्हणाले, आजचा नैवेद्य वाघोलीकरांकडे सांगावा, देशमुखांकडे नको, त्यांच्याकडे पुढे करू. श्री महाराजांनी अचानकपणे केलेल्या या बदलाचा अर्थ तेव्हा तरी कोणाला कळला नाही, परंतु पुढे 8च दिवसांनी वाघोलीकर देवागृही गेले तेव्हा या बदलाचा अर्थ सर्वांच्याच लक्षात आला. त्यांची अखेरची सेवा रामरायाला मिळावी हीच भावना श्री महाराजांची या बदलामागे होती. एक वेळ मलकापूरला आप्पासाहेब देशमुखांकडे श्री महाराजांचं रामायण होतं. समाप्तीच्या दिवशी महाप्रसादाला भक्तगण फार मोठ्या संख्येने आले. केवळ 100 पात्रांची सिद्धता असताना 700 भक्तांना प्रसाद मिळाला. पंक्ती बसण्यापूर्वी श्री महाराजांनी श्री रामरायाचं तीर्थ या प्रसादावर शिंपडलं होतं. कोल्ही गोल्हारलाही भक्तांना असाच अनुभव आला. केवळ 20 जणांसाठी केलेल्या पाकसिद्धीत 250 भक्त तृप्त झाले. तिथे मोनगीर बाबा नावाचे साधू होते. हा सर्व प्रकार पाहून त्यांनाही खूप आश्चर्य वाटले व श्री महाराजांविषयी बोलताना ते म्हणाले, अहो, श्री गुरु महाराजांचं सामर्थ्य काय वर्णन करावं. हे जिथे कुठे जातात तिथे रिद्धिसिद्धी दासीसारख्या त्यांच्याकडे राबत असतात. हे स्वतः मी कोणी सिद्ध पुरुष वा मुनी नाही असं सांगत असले तरी त्यांच्या या सर्व लीला बघून ते निश्चितच अवतारी सिद्ध पुरुष आहेत याची खात्री पटते. जडजीवांचा उद्धार करण्यासाठीच ते या भूमीवर अवतीर्ण झाले आहेत. ते स्वतःला मात्र सदैव झाकून ठेवतात. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, ही माऊलींची शिकवण ते जगत असतात. माकोडीच्या भक्तांनाही या गोष्टीचा खूप अनुभव आला आहे. माकोडी येथील कोल्हे यांचा कुष्ठरोग केवळ रामनामाने बरा झाल्याचा चमत्कार या मंडळींनी पाहिला आहे. जयचंद्र देशमुखांचा दम्याचा जुना विकारही केवळ रामनामाने पूर्ण नाहीसा झाला. वाकीचे डॉक्टर पाटील एका असाध्य रोगाने ग्रस्त झाले होते आणि हा रोग औषधाने बरा होणार नाही असे त्यांना त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु श्री महाराजांनी निष्ठापूर्वक त्यांना रामनामाचा जप करण्यास सांगितला आणि खरोखर असं श्रद्धापूर्वक नाम घेतल्याने ते या असाध्य रोगातून पूर्णपणे बरे झाले. माकोडी भागातील अनेक भक्तांना श्री महाराजांचे असे अनुभव आले आहेत. सर्वच माकोडीकर भक्तांची श्री महाराजांच्या चरणी अत्यंत प्रीती होती, परंतु श्री महाराज त्यांच्यावर त्याहूनही अधिक प्रेम करीत असत. प्रेमाचं लक्षण खरोखर विलक्षण आहे. त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्याचं वर्णन करणं अशक्यच आहे. श्री महाराजांचं प्रेम ज्यांना मिळालं ते खरोखर फारच भाग्यवान म्हटले पाहिजे. असो, सन 1964च्या दरम्यान साखरखेर्ड्याला विद्युत मंडळाची वीज आली. गावातील बऱ्याच मंडळींनी आपापल्या घरी फिटिंग करून ही वीज घेतली. पुढे काही दिवसांनी श्री महाराजांच्या संमतीने मंदिरातही वीज घेण्यात आली. सन 1965चा माघ लागता लागता मंदिरात वीज आली. आता या दासनवमी उत्सवात मंदिरात सर्वत्र विजेचे दिवे लागणार म्हणून सर्वांनाच अतिशय आनंद झाला. परंतु अद्याप सर्व ठिकाणचे फिटिंगचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यातून गाभाऱ्यात सर्वात आधी विद्युत दिवा लागावा म्हणून तात्पुरती वायर ओढून दिवे लावले होते व वायरला असलेल्या जोडाच्या ठिकाणी चिकटपट्ट्या लावून ठेवल्या होत्या. एक दिवस शेजारतीनंतर पडदा टाकला व दरवाजा लावला, परंतु पडदा ओढताना तात्पुरती ओढलेली वायर हलली असावी व त्यातून वीज प्रवाह सुरू असल्यामुळे वीजवाहक वस्तूला जोडावरील चिकटपट्टी दूर होऊन कदाचित उघड्या तारेचा स्पर्श झाला असावा. त्यामुळे गाभाऱ्यात त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन चिर चिर असा आवाज होऊन ठिणग्या पडू लागल्या. त्यामुळे श्री रामानंद महाराजांच्या शेजेवरील पलंगाला लागलेल्या मच्छरदाणीवर ठिणग्या पडून मच्छरदाणीने पेट घेतला. खिडकीतून चिरचिर असा आवाज ऐकून व आत उजेड पडलेला पाहून उमा काकू, इंदिराबाई जोरात ओरडल्या, धावा धावा, गाभारा पेटलाय. हे ऐकून सभामंडपात असणारी सर्व मंडळी गाभाऱ्याकडे धावली व दरवाजा उघडून पडदा हटविला. परंतु पडदा सरकवताना वायर परत हलल्यामुळे अधिकच ठिणग्या पडू लागल्या व त्या मच्छरदाणीवर पडत असल्यामुळे मच्छरदाणीने चांगलाच पेट घेतला. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हतं. काही क्षणापूर्वी त्या पलंगावर
स्वस्थ करी शयन प्रभो मंचकावरी असं म्हणून श्री रामानंद महाराजांना प्रेमाने झोपवलं होतं. त्यावेळी श्री रामानंद महाराजांच्या पलंगाची मच्छरदाणी पेटलेली पाहून श्री महाराज एकदम पुढे होऊन गाभाऱ्यात धावत गेले. त्यावेळी गाभाऱ्याबाहेर प्रभाकर जाफराबादकर, राम अंजनकर, रंगनाथ मुळे, दाजीसाहेब देशपांडे, उमा काकू, इंदिराबाई आदी मंडळी उपस्थित होती. श्री महाराज आत गाभाऱ्यात चाललेले पाहून ही सर्वच मंडळी महाराज महाराज आत जाऊ नका म्हणून त्यांना विनवणी करू लागली व आपणाला विजेचा झटका लागेल म्हणून जोरजोरात ओरडू लागली. आणि असा एकच हलकल्लोळ तिथे सुरू असताना श्री महाराज मात्र कुणाचं काहीच ऐकून न घेता गाभाऱ्यात धावत गेले आणि त्या पेटलेल्या मच्छरदाणीतून श्री रामानंद महाराजांना त्यांनी बाहेर काढले व त्यांना हृदयाशी घट्ट कवटाळून महाराज बाहेर घेऊन आले. ही गाभाऱ्याबाहेर उभी असणारी व आरडाओरड करणारी सर्व भक्त मंडळी भीतीने थरथरत होती. श्री महाराज गाभाऱ्याबाहेर आल्यावरच या मंडळींनी निश्वास सोडला. शेजेसाठी असणाऱ्या या पलंगावर श्री रामानंद महाराजांची केवळ तस्वीर आहे असंच या सर्व मंडळींना वाटत होतं. परंतु माझी गुरुमाऊली मंचकावर झोपलेली आहे व मीच त्यांना स्वस्थपणे मंचकावर शयन करा म्हणून विनवणी करून झोपवलं आहे. हे जाणून माझ्या माऊलीने त्यांचे जीवप्राण असलेल्या गुरुमाऊलीच्या मंचकाकडे धाव घेतली. श्री रामानंद महाराज त्यांचे जीवप्राण होते, जीवन सर्वस्व होते. म्हणूनच ते जीवाची यत्किंचितही पर्वा न करता तात्काळ आत धावले. आणि म्हणूनच तर तो आनंदाचा कंद, ते आनंदाचं निधान, परमानंदाची खाण व दयेचे सागर असणारे श्री रामानंद महाराज त्यांच्या हृदयात कायमचं वास्तव्य करून राहिले आहेत. त्यांच्या गुरुप्रेमाचं वर्णन आम्ही बापुड्यांनी काय करावं बरं. असो. साधक हो, साखरखेर्ड्याच्या दासनवमी उत्सवासाठी माता माऊलींनी मेहकरहून साखरखेर्ड्याला पायी दिंडी घेऊन जायचं ठरवलं. ती दिंडी सुखरूपपणे साखरखेर्ड्यास कशी पोहोचली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.